श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी। परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे। मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही। म्हणून तशी भावना असणे जरूर आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे। मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते, कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते। बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असे की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे, पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे। प्रकाश काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो। सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे। तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे। म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरे असले तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे। भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही, म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण। सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे। भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे। भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो। अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे। अनुसंधानात स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब हे भेद नाही। इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते, हाच या युगाचा महिमा आहे। इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात। भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट होय। एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील। भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी नाम व अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे। तेथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा। श्रीराम समर्थ। दासबोध समास 12 दशक 7। विषय सत्य आणि प्रामाणिकपणा। सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे जे खरे आहे, विचार, वाणी आणि कृती यामध्ये एकरूपता, फसवणूक आणि खोटेपणापासून दूर राहणे। समर्थ सांगतात सत्य हा धर्माचा पाया आहे। सत्य का आवश्यक आहे? विश्वास निर्माण होतो, मन शांत राहते, आत्मविश्वास वाढतो। एक उदाहरण, एखादा व्यापारी प्रामाणिकपणे व्यवहार करतो, ग्राहकांचा विश्वास मिळतो, त्याची प्रतिष्ठा वाढते। असत्याचे परिणाम, भीती निर्माण होते, मन अस्थिर होते, संबंध तुटतात।
प्रामाणिकपणा म्हणजे काय? स्वतःशी आणि इतरांशी खरे राहणे, चुकीची गोष्ट मान्य करणे, फसवणूक न करणे. सत्य कसे आचरणात आणावे? समर्थ सांगतात, बोलण्यापूर्वी विचार करा, खोटे टाळा, चुकीची कृती करू नका, स्वार्थापेक्षा धर्म महत्वाचा माना. साधना आणि सत्य, आत्मचिंतन, मौन, प्रार्थना या गोष्टींमुळे मन शुद्ध होते आणि सत्यप्रियता वाढते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी सत्य आणि धर्माचा मार्ग दाखवला. एक साधा दृष्टांत. स्वच्छ आरशात प्रतिबिंब स्पष्ट दिसते, तसेच सत्यप्रिय मनुष्याचे जीवन स्वच्छ आणि स्पष्ट असते. अंतिम सार. समाज 12.7 आपल्याला सांगते, सत्य बोला, प्रामाणिक रहा, फसवणूक टाळा आणि धर्माने जगा. असे जीवन जगणारा मनुष्य विश्वासू, शांत आणि आदरणीय होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 12.8. विषय वाणी संयम आणि योग्य बोलणे. वाणीचे महत्त्व. वाणी म्हणजे आपल्या विचारांचे प्रतिबिंब, संबंध जोडणारे साधन, आनंद किंवा दुःख निर्माण करणारी शक्ती. समर्थ सांगतात, विचारपूर्वक बोलणे हेच शहाणपण आहे. चुकीच्या वाणीचे परिणाम. संबंध तुटतात, भांडणे निर्माण होतात, मन दुखावते. एक उदाहरण. एक कठोर शब्द एखाद्याला खूप दुखावू शकतो, तर एक प्रेमळ शब्द मनाला आधार देऊ शकतो. वाणी संयम म्हणजे काय? आवश्यक तेवढेच बोलणे, रागात न बोलणे, सत्य आणि प्रेमाने बोलणे. मौनाचे महत्त्व. कधी कधी न बोलणे हेच योग्य असते. मौनामुळे मन शांत होते, विचार स्पष्ट होतात. योग्य वाणी कशी असावी? समर्थ सांगतात, सत्य बोला, मधुर बोला, योग्य वेळी बोला, अनावश्यक बोलणे टाळा. साधना आणि वाणी. नामस्मरण, मौन, प्रार्थना या गोष्टींमुळे वाणी शुद्ध होते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांची वाणी प्रभावी, सत्य, प्रिय आणि प्रेरणादायी होती. एक साधा दृष्टांत. बाण सुटला की परत येत नाही, तसेच बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. अंतिम सार. समाज 12.8 आपल्याला सांगते, विचारपूर्वक बोला, कटू वाणी टाळा, मौनाचा अभ्यास करा आणि सत्य व प्रेमाने संवाद साधा. असे जीवन जगणारा मनुष्य प्रिय, आदरणीय आणि शांत होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय राम. जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम. जय राम. जय जय राम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.